बारामती विमान अपघातानंतर DGCA म्हणजेच हवाई वाहतूक महासंचालनालयानं काल पहिली कारवाई केली। अपघातग्रस्त विमान हे VSR व्हेंचर्स कंपनीचं होतं। या कारवाई अंतर्गत खबरदारीचा उपाय म्हणून या कंपनीच्या 4 लिअरजेट विमानांची उड्डाणं तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आलेत। 28 जानेवारीला झालेल्या अपघातानंतर या कंपनीच्या विमानांचं विशेष सुरक्षा परीक्षण करण्यात आलं। या तपासणीत विमानाच्या देखभालीच्या पद्धती, उड्डाण सुरक्षा आणि तांत्रिक नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळून आलं असं DGCAनं म्हटलं आहे। देखभाल प्रक्रियेतल्या त्रुटी लक्षात घेऊन जोपर्यंत कंपनी या त्रुटींचं मूळ कारण शोधून त्या दुरुस्त करत नाही आणि सुरक्षेचे निकष पूर्ण करत नाही, तोपर्यंत या विमानांना पुन्हा उड्डाणाची परवानगी मिळणार नाही असं DGCAनं म्हटलं आहे। 28 जानेवारीला याच कंपनीचं लिअरजेट 45 विमान बारामतीमध्ये कोसळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता। दरम्यान नॉन शेड्यूल्ड ऑपरेटर्स सोबतच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर DGCAनं विमान कंपन्यांसाठी नवीन कडक सुरक्षा आदेशांची घोषणा केली आहे। सुरक्षेला व्यावसायिक बाबींवर प्राधान्य द्यावं, चार्टर आणि VIP उड्डाणांपेक्षा सुरक्षितता महत्त्वाची आहे असं स्पष्ट करण्यात आले। तसंच सुरक्षेच्या कारणावरून पायलट इन कमांडनं घेतलेला निर्णय अंतिम असेल असंही सांगण्यात आले। नव्या नियमांनुसार विमानाचं वय, देखभाल, इतिहास आणि वैमानिकांचा अनुभव यासारखी महत्त्वाची सुरक्षा माहिती सार्वजनिक करावी लागणार आहे। DGCA सुरक्षा मानांकन जाहीर करणार असून कॉकपिट, व्हॉइस रेकॉर्डर आणि डेटा तपासणी अधिक कडक केली जाणार आहे। व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जाणार आहे। परवाना निलंबनासह कडक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे। सध्या सुरू असलेली तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुढील महिन्यापासून विशेष सुरक्षा तपासणीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे। येत्या 31 मार्चपर्यंत देश नक्षल